गोव्यातील अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या शिरगाव येथील श्री लयराई देवीच्या जत्रोत्सवात गेल्या वर्षी भयंकर चेंगराचेंगरी झाली होती। त्यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला होता, तर 80हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले होते। अशी चेंगराचेंगरी यंदा 21 एप्रिल 2026 रोजी होऊ नये यासाठी काय तयारी केली असा प्रश्न गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला आहे। तसंच गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी तयार केलेला आराखडा 6 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश जारी केलेत। गेल्या वर्षी शिरगाव जत्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 80हून अधिक जण जखमी झाले होते। या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उच्च न्यायालयानं हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलंय। गणेश गावकर आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित जमसंदेकर यांच्या खंडपीठानं बुधवारी सुनावणी घेतली। सुनावणीच्या दरम्यान ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी न्यायालयाला आश्वस्त केलं, सरकारनं आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीनं कामाला सुरुवात केली आहे। यंदा कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे, असं पांगम यांनी उच्च न्यायालयाला सांगितलंय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्च रोजी होणार असून त्या दिवशी सरकारला आपला सविस्तर प्लॅन न्यायालयासमोर मांडावा लागणार आहे। शिरगावची जत्रा ही गोव्यातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असल्यानं प्रशासनाच्या नियोजनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। न्यायालयानं केवळ सरकारी आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष अंमलबजावणीचा लेखी आराखडाच मागवला आहे। सरकारनं स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार कोणत्या सुधारणा केल्या जाणार आहेत याचा अहवाल 1 आठवड्यात सादर करावा लागणार आहे। लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या या उत्सवात सुरक्षेच्या दृष्टीनं त्रुटी राहू नये असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।